सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 सप्टेंबर 2024 रविवार। आजपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। मात्र तरी देखील आज दुपारनंतर आणि सायंकाळी राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। मात्र रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज देखील होऊ शकतो। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर त्यासोबतच सोलापूरच्या काही भागात आणि सांगलीच्या परिसरात देखील सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल। मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, फक्त 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। इकडे मराठवाडा आणि विदर्भात पाहिले असता यातील देखील पावसाचा जोर आपल्याला आजपासून पुढील 2 दिवस कमी झालेला पाहायला मिळेल। फक्त ढगाळ वातावरण मराठवाड्यामध्ये सायंकाळी आणि रात्री, तसेच विदर्भात देखील आज सायंकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र मोठा पाऊस होऊ शकणार नाही, मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असेल। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर 30 सप्टेंबर नंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन राहणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।